2023चा पेपर चालू आहे आपला. 126 प्रश्न आपले बघून झालेत. त्याच्या पुढचे बघू. ओके, 127 पासून. क्वेश्चन नंबर 127. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000चे खालीलपैकी कोणते कलम सायबर अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेशी संबंधित आहे? विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 डील्स विथ एस्टॅब्लिशमेंट ऑफ सायबर ॲपेलेट ट्रिब्युनल? सो काय आहे तर कोणतंच नाही आहे. किती काय आहे ते कलम 48 आहे, जे ऑप्शनमध्ये दिलंच नाही आपल्याला. कलम 48 सायबर अपीलीय न्यायाधिकरणाची स्थापनेशी संबंधित आहे. बाकीचे कलम बघा काय आहेत. कलम 47 काय आहे तर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याने विचारात घ्यावयाचे घटक, हे कलम 47मध्ये. कलम 22मध्ये काय तर परवान्यासाठी अर्ज. कलम 25 काय आहे तर परवाना निलंबित करणे. तो हे माहिती तंत्रज्ञान कायद्याची कलम. पुढं 128 बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये बालक म्हणजे डॅश डॅश. तुम्हाला एज विचारलं की किती एजच्या दरम्यान बालक ह्या अधिनियमानुसार. तर 6 ते 14 आपण बेसिक पॉलिटीमध्ये पण वाचलंच. ओके, तुम्हाला अधिनियम जरी माहीत नसला तरी आपण जो राईट टू एज्युकेशन ॲक्ट किंवा आपली 86वी घटना दुरुस्ती जी आहे ती जरी केली तरी लक्षात राहतं आपलं, किंवा 6 ते 14 वर्ष वयासाठी ती तरतूद आहे. सो याच्यामध्ये अजून 2-3 गोष्टी महत्त्वाची, किंवा तो आपला जो RTE आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्ट, हा राष्ट्रपतींनी सही कधी केलेली आहे तर 26 ऑगस्ट, लिहून घ्या ते, 26 ऑगस्ट 2009ला सही केले. ओके, म्हणजे हा कायदा बनला आहे. सही केली की कायदा होऊन जातो. ओके, नोटिफाईड ॲज अ लॉ. ठीक आहे, 26 ऑगस्ट 2009ला राष्ट्रपतींची सही आहे. आणि लागू कधी झाला आहे? लागू अंमलबजावणी कधी आहे तर 1 एप्रिल 2010. ओके, जम्मू काश्मीर वगळता. नंतर जम्मू काश्मीरला पण लागूच आहे आपलं 370 रद्द झाल्यापासून, पण त्यापूर्वी जम्मू काश्मीर सोडून पूर्ण भारतभर लागू झालं तर 1 एप्रिल 2010ला. सो डेट लक्षात ठेवा, आयोग विचारत असतं. 128 झालं. 129 बघा. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988च्या कलम 17 नुसार मुंबई महानगरामध्ये डॅश डॅश दर्जाच्या खाली नसलेले पोलीस अधिकारी हे तपासासाठी अधिकृत व्यक्ती असतील. मुंबई महानगरबद्दल बोलताय तुम्ही, मग अधीक्षक येईल का तिकडे? अधीक्षक नसतो. अधीक्षक तुमच्या ग्रामीण भागासाठी असतो, हा उघडा. निरीक्षक इन्स्पेक्टर येईल का? मुंबई महानगरबद्दल बोलताय तुम्ही स्पेसिफिक, म्हणजे तसं कायद्यामध्ये तर मुंबई, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद या महानगराबद्दल तरतूद आहे. मग ते निरीक्षक अधीक्षक नाही येणार तिथं, नाही का? आयदर सहाय्यक आयुक्त किंवा आयुक्त असेल, या दोघांमध्ये. हे 2 ऑप्शन तर तुम्ही इझिली उडवायला पाहिजेत. सो कलम 17 पण लक्षात ठेवा. ठीक आहे, सो सहाय्यक आयुक्त उत्तर त्याचं. कलम 17B बघा. मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि अहमदाबाद या महानगरीय क्षेत्रामध्ये आणि तपासासाठी अधिकृत व्यक्ती सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या दर्जाच्या खालील नसावी. ओके, भ्रष्टाचार संबंधी कायदा 1988चा अँटी करप्शन ॲक्ट. एकशे 30 बघा. जो कोणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरला असेल, त्याने नंतर पुन्हा या कायद्यान्वये दंडनीय गुन्हा केला तर त्याला डॅश डॅशपेक्षा, आता काय म्हणले ते, नंतर पुन्हा, म्हणजे हा काय तुमचा रिपीट ऑफेंडर आहे. म्हणजे ऑलरेडी आधी तो दोषी ठरला होता आणि त्याने आता परत त्याच कायद्याच्या अंडर गुन्हा केलेला आहे, तर मग त्याला किती शिक्षा? मग ऑब्व्हियसली तुम्हाला आता जास्त शिक्षा असणार. किती आहे ती? 5 ते 10 वर्ष दिले. पण आधी जी होती तुम्हाला, तुम्ही जर पहिल्यांदा दोषी ठरले, ओके, फर्स्ट टाईम जर तुमच्याकडून तो गुन्हा झाला आहे, तर तुम्हाला काय शिक्षा आहे ते तुम्हाला कलम 11मध्ये सांगितले. तर ते पण लिहून घ्या. कलम 11मध्ये काय सांगितलं आहे? 6 महिने, मिनिमम 6 महिने ते मॅक्झिमम काय आहे 5 वर्ष कारावास सांगितलं आहे. ओके, आणि हेच तुम्ही जर रिपीट ऑफेंडर म्हणजे परत गुन्हा करताय तर मग तुम्हाला जास्त आहे, 5 वर्ष ते 10 वर्ष. हे तुम्हाला काय सांगितलं? हे कलम 14मध्ये सांगितलेलं आहे. या कायद्याअंतर्गत एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या व्यक्तीने पुन्हा या कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असलेला गुन्हा केला, कोणता कायदा? 1988चा, तर त्याला 5 वर्षापेक्षा कमी नसलेल्या परंतु 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होईल आणि दंडासही पात्र असेल. सो 5 वर्ष ते 10 वर्ष. सवयीच्या गुन्हेगारासाठी शिक्षा, असं स्पेसिफिक मेन्शन केलं आहे. सवयीच्या गुन्हेगारासाठी शिक्षा. 131 बघा.
पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986च्या मोठ्या शीर्षकात डॅश डॅश याचा उल्लेख आहे. सो पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मध्ये कशाचा उल्लेख आहे? बीजिंग परिषद नाही. बीजिंग परिषद कशाबद्दल आहे? ही तुमची जेंडर इक्वॅलिटीबद्दल आहे. तुम्हाला HRD मध्ये विचारतात बघा याच्यावर. जेंडर इक्वॅलिटी कधीची आहे ती? 1995ची आहे. सो हिचा काही संबंध नाही आहे. जेनेवा कन्व्हेन्शन्स, जेनेवा परिषद किंवा जेनेवा कन्व्हेन्शन्स ह्या कधीचे आहे? तुमचं 1949 आहे. ते कशाबद्दल आहे? तर ते युनायटेड नेशननी केलं होतं. ओके. जे तुमचं महायुद्ध झालं सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर, मग जे कोण कैदी वगैरे कुठं अडकले असतील, प्रिझनर्स ऑफ वॉर ज्याला म्हणतो, किंवा जखमी युद्ध कैदी असतील, त्या सगळ्यांना प्रोटेक्ट करणं. ओके. त्या सगळ्यांना प्रोटेक्ट करणं. ठीक आहे. तर ते त्याच्यामध्ये मेन जेनेवा कन्व्हेन्शनचं जास्त फोकस होतं. ह्युमॅनिटेरियन प्रकारचं बोलू शकता नाही का, मानवीय ह्युमॅनिटेरियन प्रकारचा तो इनिशिएटिव्ह होता. सो हे पण नाही आहे. नवी दिल्ली परिषद सोडून द्या. काय आहे ते? तर तुमचं स्टॉकहोम परिषद. हे बघा, तुमचा ओरिजिनल एन्व्हायरमेंट ॲक्ट जर बघितला तुम्ही, ही डेट पण लक्षात ठेवा, 23 मे 1986. इथं त्यांनी सांगितलं की स्टॉकहोम 1972 जी स्टॉकहोम झाली, त्याच्यामध्ये भारताने पण भाग घेतला होता. एन्व्हायरमेंट रिलेटेड ही पहिलीच कॉन्फरन्स होती ग्लोबल लेवलची. त्याच्यामध्ये भारताने भाग घेतला आणि त्या मग कॉन्फरन्समध्ये जे काय झालं मग ते आपण भारतामध्ये इम्प्लिमेंट करावं म्हणून हे आपण 1986चा कायदा आणला. सो 1972मध्ये स्टॉकहोम येथे 3 ते 5 जून दरम्यान, ही तारीख पण लक्षात ठेवा, 3 ते 5 जून दरम्यान, म्हणून तर आपण 5 जून एन्व्हायरमेंट डे म्हणून साजरा करतो, मानव व पर्यावरण परिषद भरवण्यात आली. या परिषदेत भारत देखील एक सदस्य होता. या परिषदेच्या अनुच्छेदांना अनुसरून काही पावले उचलण्यासाठी भारताने पर्यावरण संरक्षण कायदा 1986 पास केलेला आहे. सो एकदम मी तर म्हणेल इझीच क्वेश्चन आहे हा, हातातले मार्क आहेत. पुढं 132 बघा. मानवी हक्कांचे संरक्षण अधिनियम 1993च्या कलम 30 नुसार मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे उद्भवलेल्या गुन्ह्यांचा जलद खटला चालवण्याच्या उद्देशाने राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संमतीने अधिसूचनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक डॅश डॅश मानवी हक्क न्यायालय असल्याचे नमूद करू शकते. स्वतः राज्य सरकार काय नमूद करू शकतं, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी काय करू शकतं? सो न्यायदंडाधिकारी न्यायालय, दिवाणी न्यायालय, कौटुंबिक न्यायालय की सत्र न्यायालय? सो कौटुंबिक न्यायालयाचा काय संबंध नाही. तुमचं काय चाललं आहे? मानवी हक्काबद्दल चाललेलं आहे. दिवाणी न्यायालय पण येणार नाही. हे दोन तर तुम्ही इझिली निवडू शकता. ठीक आहे. तर ह्या दोघांमध्ये तुमचं उत्तर सत्र न्यायालय, कोर्ट ऑफ सेशन. कलम 30मध्ये सांगितले, जे प्रश्नात पण मेन्शन केलंच आहे. कलम 30 मानवी हक्क न्यायालय मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे उद्भवणाऱ्या गुन्ह्यांचा जलद गतीने खटला चालवण्यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संमतीने अधिसूचनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सत्र न्यायालय हे मानवी हक्क न्यायालय म्हणून निर्दिष्ट करू शकते, जेणेकरून ते गुन्ह्यांचा खटला चालू शकेल. आता याला हे लागू होणार नाही कलम. का? जर पहिलं कंडिशन आहे, जर सत्र न्यायालय हे आधीच विशेष न्यायालय म्हणून निर्दिष्ट केलेले असेल तर हे कलम लागू होणार नाही. अजून एक कंडिशन, सध्या अस्तित्वात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याअंतर्गत अशा गुन्ह्यांसाठी एक विशेष न्यायालय आधीच समजा नाही का, आधीच. ओके. आधीच जर तुमच्याकडे आहे तर मग काय लावायची गरज नाही, सत्र न्यायालय बनवायची गरज नाही. सो कलम लक्षात ठेवा, कलम 30 आहे आणि सत्र न्यायालय, कोर्ट ऑफ सेशन. 133 बघा. पर्यावरण बघा, परत आलं. पर्यावरण संरक्षण कायदा 1986चे प्रकरण 3 मध्ये समाविष्ट असलेले डॅश डॅश पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण आणि कमी करण्याशी संबंधित आहे. कमी. सो काय तुमचं कलम 7 ते 17. प्रकरण असे कोणते नाहीतच त्याच्यामध्ये. जर तुम्ही ॲक्ट बघितला असं प्रकरण नाहीच आहे 9 ते 18 7. तुम्हाला ॲटलिस्ट प्रकरण जरी माहीत असलं किंवा 7 ते 17मध्ये प्रकरण आहे, अशा रेंजमध्ये प्रकरणच नाही आहेत. सो हे तुमचं उत्तर आहे चौथं, 7 ते 17. चॅप्टर 3 म्हणजेच प्रकरण 3 ऑफ एन्व्हायरमेंट ॲक्ट 1986 डील्स विथ प्रिव्हेन्शन, कंट्रोल अँड अबेटमेंट. म्हणजेच काय? तर प्रतिबंध, नियंत्रण आणि कमी करायचं, किंवा त्याला आपण म्हणू ते जे प्रॉपर जर शब्द बघितला तुम्ही ॲक्टमध्ये एक मराठीमध्ये, काय तर उपशमन. अबेटमेंटला नाही का, अबेटमेंटच्या जागी उपशमन मराठीमध्ये. सो त्याच्यामध्ये 7 ते 17 तुमचे सेक्शन्स आहेत. 134 बघा. बालकांचा मोफत आणि सक्तीचे बघा, परत आला. शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 मधील खालीलपैकी कोणते कलम शिक्षकांच्या कर्तव्याशी संबंधित आहेत? सो एकदा ते कलम आपण थोडे सगळेच बघून घेऊ फास्टमध्ये. हे बघा, ही एवढी कलम आहेत त्याच्यामधले.
कलम 1 संक्षिप्त हेतू, कलम 2 व्याख्या, कलम 3 मोफत सक्तीचे शिक्षणाधिकार, कलम 4 वयानुरूप प्रवेश, कलम 5 दाखला हस्तांतरण, कलम 6 शाळा स्थापन हे विचारू शकतात, कलम 7 आर्थिक इतर जबाबदाऱ्या, 8 शासनाची कर्तव्ये, 9 स्थानिक प्राधिकरण कर्तव्ये, 10 माता पिता पालक कर्तव्ये, 11 शालापूर्व शिक्षण तरतूद, 12 शाळांची जबाबदारी, 13 प्रवेश फी व चाचणी पद्धत, 14 प्रवेशासाठी वयाचा पुरावा, 15 प्रवेशास नकार, 16 मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध, 17 शारीरिक शिक्षा व मानसिक त्रास प्रतिबंध, 18 शाळा स्थापनेस मान्यता, 19 शाळेसाठी मानके निकष, 20 अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार, 21 शाळा व्यवस्थापन समिती, 22 शालेय विकास योजना, 23 शिक्षक नेमणूक अर्हता व अटी शर्ती, 24 हे बघा हे तुम्हाला विचारले शिक्षकांची कर्तव्ये. ओके, सो हे विचारले आपल्याला. मी ते ग्रुपवर टाकून देतो, तुम्ही बघून घ्या वाटल्यास. आत्ताच टाकतो, नाही आता नाही टाकता येणार मला, नेट नाही याच्यात. सो 134 कलम 22 काय आहे शालेय विकास योजना, कलम 20 काय आहे अनुसूचीमध्ये सुधारणाचा अधिकार, कलम 21 शाळा व्यवस्थापन समितीने आपलं उत्तर जे विचारले ते वरीलपैकी कोणतेही नाही. काय ते कलम 24 हे शिक्षकांची कर्तव्ये. 135 बघा माहितीचा अधिकार परत आला बघा. 2005च्या तरतुदीनुसार लोकसभेच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी म्हणजे काय. सक्षम प्राधिकारी, आता हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे सक्षम प्राधिकारी असतील. जसं की समजा तुम्ही लोकसभा किंवा विधानसभेचा विचार केला तर तिथं सक्षम प्राधिकारी त्या सभागृहाचे अध्यक्ष असतील. किंवा मग तुम्ही जर संविधानाद्वारे स्थापित करण्यात आलेल्या अन्य प्राधिकरणं जे असतील तिकडं मग सक्षम अधिकारी राष्ट्रपती किंवा राज्यपाल असतील. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत सक्षम अधिकारी CJ असेल. हायकोर्टच्या बाबतीमध्ये हायकोर्टचा मुख्य न्यायाधीश सक्षम प्राधिकारी असेल. राज्यसभा राज्य विधान परिषदेच्या बाबतीत त्या सभागृहाचे संबंधित सभापती किंवा चेअरमॅन जे असतील ते. आणि युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीमध्ये तिथला जो प्रशासक ॲडमिनिस्ट्रेटर जो असतो तो सक्षम प्राधिकारी असणार. सो आपल्याला इथं जे विचारले की लोकसभा, मग लोकसभेला कोण येईल तुमचा अध्यक्ष, लोकसभेचा अध्यक्ष. 136 बघा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 161(1) नुसार जिल्हाधिकारी गावातील कोणाच्याही ताब्यात नसलेल्या सर्व जमिनीच्या व्यवस्थापनाची योजना आणि त्यासंबंधी सर्व बाबींना मूर्त स्वरूप देणारे डॅश डॅश तयार करतील. आता बघा ते काय म्हणतात की बाबा कोणाच्याच ताब्यात नाही आहे. सो अहवाल येईल का त्याच्यामध्ये, नीतीपत्रक, वितरण, निस्तारचा तुम्हाला फक्त अर्थ जरी माहीत असला तरी क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. तुम्हाला काहीच माहीत नाही, हे महसूल कायदा काय, कोणते कलम काहीच माहीत नाही तरी अटेम्प्ट करू शकता. निस्तार जरी येत नसेल, निस्तार पहिल्यांदाच वाचला असेल तर तुम्ही एक शब्द म्हणता बघा, निस्तर, तुझं तू निस्तर, नाही का, तुझं तू बघून घे, नाही का. एखाद्या मॅटरमध्ये कोण पडलं तुमचं मित्र तर लईच अति झालं तर तुम्ही काय म्हणता, तुझं तू निस्तर, नाही का, तुझं तू बघून घे. निस्तर म्हणजे काय, निस्तर, त्याच्यावरून ते निस्तार शब्द आहे. निस्तर म्हणजे काय, निस्तर म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो ऋणमुक्त होणे, नाही का, म्हणजे सुटका होणे किंवा निसटणे. बघा निसटणे, निस्तर आहे का, सारखे सारखे वाटतात ना, सुटणे. सो निस्तर म्हणजे सुटले कशातून तरी, समजलं का, म्हणजे कोणाच्या ताब्यात नाही येते. ओके, कोणाच्या ताब्यात नाही, सुटले तर ते निस्तार पत्रक. किती इझी आहे बघा, हातातले मार्क आहेत का नाही. सो निस्तार पत्रक म्हणजे सरकारी सार्वजनिक मालकीच्या जमिनीवर त्या गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनीवर त्या गावातील रहिवाशांना वहिवाटीचा तसेच जमिनीवरील विविध उत्पन्नाचा उपभोग घेण्याचा कोणता हक्क पोहोचतो याचे स्पष्टीकरण करणारे पत्रक म्हणजे निस्तार पत्रक. म्हणजे जमीन कोणाच्याच ताब्यात नाही आहे, कोणत्याच. ओके, मग जिल्हाधिकारी काय करेल की बाबा ठीक आहे तुम्ही या जमिनीवर चराई करा, ओके चराई करू शकता किंवा तुम्ही काही करा. ओके, पण मी सांगतो एवढी एवढी जमीन आहे, इथं तुम्ही हे करा किंवा शेती करा सगळ्यांनी मिळून, सगळ्या गावासाठी झाडं लावा, काही करा. मग निस्तार किंवा ती कोणाच्याच ताब्यात नाही आहे, ती ओके मोकळी जमीन आहे, ती निस्तार पत्रक ज्याला म्हणतो. 137 शेतातील इमारत या संज्ञेचा अर्थ आकारणी केलेल्या किंवा धारण केलेल्या जमिनीवर डॅश डॅश या उद्देशासाठी उभारलेली रचना. आता हा पण बघा हातातला मार्क आहे, काहीच तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही. शेतातली इमारत म्हणजे शेती संबंधी काहीतरी असणार आहे. ओके, तुमची शेती आहे आणि तिथं तुम्ही काहीतरी इमारत बांधताय. इमारत बांधताय म्हणजे याचा अर्थ शब्दशः तसं नाही घ्यायचा आपल्याला, तुम्ही काहीतरी एक स्ट्रक्चर उभं करताय तिथं. ओके, एखादं स्ट्रक्चर उभं करताय तर मग काय असेल ते, मग त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं. शेतीची अवजारे, खत किंवा वैरण ठेवण्यासाठी असू शकतं ना, शेतीसाठी आहे.
शेतीचे उत्पन्न साठवण्यासाठी तुम्ही काहीतरी स्टोरेज हाऊस वगैरे ठेवलं, ऑब्व्हियसली असणार शेतीसाठीचे. गुराढोरांना निवारा मिळण्यासाठी असू शकतं ना, काय करणार ना तुम्ही, कुठं करणार. जमीनधारकांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या, सेवकांच्या, कुळांच्या निवासासाठी, जिकडे जे राबत आहेत त्यांच्यासाठी. सो सगळ्यांसाठी आहे ते, बरोबर आहे. मग हातातले मार्क आहेत, इकडं काहीच सुटण्यासारखे नाही आहेत. मग स्पेसिफिक जर आर्टिकल म्हणाल तर आर्टिकल 2(9) नाही का, उपकलम 9मध्ये ते त्यांनी सांगितलं की शेत इमारत म्हणजे शेतीच्या उद्देशाने किंवा अशा जमिनीशी संबंधित खालीलपैकी कोणत्याही उद्देशासाठी किंवा तिच्या धारकाच्या मालकीच्या किंवा लागवड केलेल्या इतर कोणत्याही जमिनीसाठी मूल्यांकन केलेल्या किंवा धारण केलेल्या जमिनीवर उभारलेली रचना म्हणजे तुमची शेती इमारत. म्हणजेच काय तर शेती अवजारे, खते, चारा साठवण्यासाठी, शेती उत्पादनांच्या साठवणुकीसाठी, गुरांना आश्रय देण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांच्या, धारकाच्या नोकरांच्या किंवा भाडेकरूंच्या निवासासाठी किंवा त्याच्या शेती व्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या इतर कोणत्याही उद्देशासाठी. बघा, कोणत्याही उद्देशासाठी. सो त्याच्यामुळं बिंदास इथं तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे क्वेश्चन, हातातले मार्क आहेत. पुढं बघा 138. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या -- नुसार विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रात असलेल्या जमिनीचा वापर बदलण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. सो तुम्हाला कलम विचारले किंवा कोणत्या कलमानुसार तुम्हाला विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रात असलेल्या जमिनीचा वापर बदलण्यासाठी कोणत्याही तुम्हाला बदलायचं आहे. ओके, जमिनीचा वापर बदलायचा तर त्यासाठी तुम्हाला परमिशनची गरज नाही. मग ते कोणत्या कलमानुसार तर तुमचा कलम आहे किंवा 42A. 42A मध्ये सांगितलं असं की तुम्ही काय कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही जर विकास आराखड्यामध्ये जर समाविष्ट असेल तर. आता बाकीचे कलम बघू आपण. 42B काय सांगतं. 42B सांगतं की अलोस लँड यूज टू बी चेंज फॉर एरियाज इन्क्लुडेड इन फायनल डेव्हलपमेंट प्लॅन. अलोस लँड यूज टू बी चेंज म्हणजे तुम्ही काय जमीन वापर बदलू शकता, जमिनीचा वापर बदलू शकता. कशातला इन्क्लुडेड इन अ फायनल डेव्हलपमेंट प्लॅन. फायनल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे असेल त्याचा जमिनीचा वापर बदलू शकतात. 42D मध्ये काय सांगितलं, ॲलोज द यूज ऑफ लँड फॉर रेसिडेन्शियल म्हणजे निवासी हेतूसाठी. ओके, रेसिडेन्शियल पर्पजसाठी तुम्ही वापरू शकता 42D. 42C काय आहे, सेक्शन 42(42)C ॲलोज द यूज ऑफ ॲग्रिकल्चरल लँड फॉर नॉन ॲग्रिकल्चरल पर्पजेस. ओके, NA प्लॉट ज्याला आपण म्हणतो ना, NA प्लॉट. इफ इट्स इन एन एरिया कवर्ड बाय ड्राफ्ट रिजनल प्लॅन. जर ड्राफ्ट रिजनल प्लॅनच्या एरियामध्ये जर ते येत असेल तर ते तुम्ही नॉन ॲग्रिकल्चर NA पर्पजसाठी वापरू शकता 42C. सो सगळे कलम महत्त्वाचे आहेत, कशावर पण प्रश्न विचारू शकतात. परत रिपीट. 139 बघा. जमीन महसूल संहिता 1966 नुसार -- म्हणजे जमिनीच्या नोंदीमधील एक सूचक क्रमांक जेथे जमिनीचा एक भाग, त्याचे क्षेत्रफळ आणि मूल्यांकन स्वतंत्रपणे प्रविष्ट केले जाते. सो काय आहे ज्याच्यामध्ये तुमचा भाग, क्षेत्रफळ आणि मूल्यांकन करताय तुम्ही. ओके, असेसमेंट करताय. सो काय सर्वे, असेसमेंटला जवळचा शब्द सर्वेच आहे. साजा काय असतं, साजा जे आहे ते तुमचं तलाठीचं कार्यक्षेत्र असतं. ओके, तलाठीचं कार्यक्षेत्र साजा असतं. हे तर उडलं. भाडे करार वर्ग क्रमांक नाही, सर्वेक्षण आहे तुमचं. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत जमिनीच्या नोंदीमध्ये सर्वेक्षण क्रमांक दिला जातो. जमिनीच्या मोजमाप, वर्गीकरण, मूल्यांकन आणि सीमा चिन्हांकनाच्या आधारे सर्वेक्षण क्रमांक दिला जातो, सर्वे नंबर. सो हा पण तुमचा हातातलाच मार्क आहे. 140. हा तुम्हाला माहीत असेल तर ठीक, नाही तर इथं क्वेश्चन चुकू शकतो. कारण काही बघा जवळचे ऑप्शन आहे, 1-2 वर्ष पण दिले, 6 महिने पण दिले. सो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 255 नुसार कोणत्याही महसूल अधिकाऱ्यासमोर दाखल केलेले कोणतेही अपील ते दाखल केल्याच्या तारखेपासून -- आत निकाली काढले जावे. जर तुम्ही अपील दाखल केलं एखाद्या महसूल अधिकाऱ्याकडे तर त्यांनी किती दिवसाच्या आत ते निकाली काढलं पाहिजे, तर 1 वर्ष त्याचं उत्तर आहे. कलम तुमच्या 255 मध्ये तशी तरतूद आहे. अपीलीय अधिकाऱ्याचा अधिकार. अपील अधिकारी एकतर अपील स्वीकारू शकतात किंवा रेकॉर्ड मागून आणि अपीलकर्त्याला सुनावणीची संधी दिल्यानंतर ते थोडक्यात नाकारू शकतात. परंतु अपीलाची मुदत संपली असेल किंवा ती चुकीची नसेल तर अपीलीय अधिकारी रेकॉर्ड मागवण्यास बांधील राहणार नाही. जर अपील स्वीकारले गेले तर सुनावणीसाठी एक तारीख निश्चित केली जाईल आणि त्याची सूचना प्रतिवादीला बजावली जाईल. सो 1 वर्ष आहे ते लक्षात ठेवा. 141 बघा पुढं. कौटुंबिक हिंसाचारपासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत छळ हा -- असू शकतो.
ओके, अंतर्गत छळ नाही बोलणार त्याला, छळ आहे. ओके, फक्त छळ, अब्यूज. सॉरी, तिथं माझं हे झालं आहे, मी दोघांना ब्रॅकेट केलं आहे. सो फक्त छळ जो आहे, अब्यूज इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो. सो छळमध्ये काय येईल, तर सगळंच येईल तुमचं, शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, भावनिक, आर्थिक. ठीक आहे. सो या कायद्याच्या प्रकरण 2 कलम 3, सो कलम लक्षात ठेवा, कलम 3मध्ये सांगितले कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या खूप विस्ताराने दिली गेली. जसे कुठल्याही स्त्रीचा प्रत्यक्ष छळ, मारहाण, धमकी, शिवीगाळ, तसेच लैंगिक शोषण, तोंडी, शाब्दिक छळ, भावनात्मक छळ, मानसिक छळ, आर्थिक छळ या सर्वांचा समावेश या व्याख्येत होतो. शिवाय बेकायदेशीररित्या हुंड्याची मागणी करून बायकोचा व तिच्या नातेवाईकांचा छळ या व अशा अनेक गोष्टींचा या व्याख्येत समावेश होतो. सो तुमचं हे छळाची व्याख्या कलम 2मध्ये सांगितलेली. 142 सार्वजनिक सेवक म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा डॅश डॅश अंतर्गत सार्वजनिक पद धारण करणारी व्यक्ती. आता बघा, हे जर तुम्हाला माहीत असेल भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामधलं कलम 2 जर तुम्हाला माहीत असेल, ॲटलिस्ट फॉर्मॅट जरी माहीत असेल, जसं आपण काल 2-3 प्रश्न असे सोडवले फॉर्मॅटवर, तुम्हाला फॉर्मॅट जरी माहीत असेल तरी अटेम्प्ट होतो. फॉर्मॅट जरी माहीत असला तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की बाबा तिथं ABCD एवढंच आहे, म्हणजे 2मध्ये नाही का, 2चा जर तुम्ही पोटकलम बघितले तर ABCD एवढेच आहेत. EKM पुढं काय नाहीच आहे, आणि तेच तुम्हाला दिले बघा, EKM हे कलमच नाही आहेत. सो तुमचं हे डायरेक्ट उत्तरच निघलं इथं. ठीक आहे. सेक्शन 2C ऑफ द, जे की मी परत दिलं एक्सप्लेन करून, डिफाईन्स द टर्म पब्लिक सर्वंट. दिस डेफिनेशन इज ब्रॉड. ओके, ही व्यापक संकल्पना आहे. अँड इन्क्लूड्स मेनी टाईप्स ऑफ पीपल हू वर्क इन पब्लिक सेक्टरमध्ये जे कोण काम करतील ते सगळे त्याच्यामध्ये येईल. ओके, सो 2C पब्लिक सर्वंट हे कलमच नाही आहेत, MKE. 142 झालं. 143 केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003च्या कलम 4(1) नुसार केंद्रीय दक्षता आयुक्त आणि इतर दक्षता आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे डॅश डॅश अध्यक्ष असलेल्या समितीच्या शिफारशीवरून केली जाते. आता इथं 2 ऑप्शन तर मी म्हणतो इझिली उडवला पाहिजे, सरन्यायाधीश, कायदा मंत्री. ओके, दक्षता आयुक्त येतो. सो तुमचं उत्तर आहे प्रधानमंत्री. गृहमंत्री येऊ शकतं, थोडं असं वाटू शकतं, पण ॲक्च्युली प्रधानमंत्री. त्याची नियुक्तीमध्ये कोण असते बघा, पंतप्रधान अध्यक्ष आहेत, गृहमंत्री पण असतो, लोकसभेतील विरोधी पक्षनेता असतो. हे 3 लोकांची नियुक्ती समिती असते. राष्ट्रपती त्यांच्या सही शिक्क्यानिशी ते त्यांना अपॉइंट करतात. कार्यकाळ त्यांचा 4 वर्ष किंवा 65 वर्ष. कार्यकाळ संपल्यानंतर ते कुठंच नोकरीला पात्र नसतात, केंद्र सरकारमध्ये पण राज्य सरकारमध्ये पण. त्याचं जर बघाल तुम्ही, केंद्रीय दक्षता आयोग कोणत्याही कार्यकारी प्राधिकरणाच्या हस्तक्षेपापासून मुक्त असलेली सर्वोच्च संस्था. ओके, त्यांच्यामध्ये कोणी इंटरफेअर करत नाही. केंद्र सरकारच्या संघटनातील विविध, आणि आता हे लोकपाल आल्यापासून याच्यावर प्रश्नचिन्ह आले की बाबा यांचं हे काय काम करणार आता, असं झालं नाही का, कळलं का तुम्हाला? लोकपाल आल्यापासून यांच्या आता कामावर हे की बाबा हे आता हे काय करणार, कारण लोकपालकडे ऑलमोस्ट आता केसेस जातात ना, असं. सो केंद्र सरकारच्या संघटनातील विविध अधिकाऱ्यांना दक्षता कामाचे नियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी, देखरेख व सुधारणा यासंबंधी सल्ला देणारी संस्था. स्थापना भ्रष्टाचार, आता भ्रष्टाचार रोखण्यासाठी नेमलेली. सो आणि आता आपण लोकपाल आणले त्यासाठीच. भ्रष्टाचार रोखण्याच्या संदर्भात नेमलेल्या संथानम समितीच्या शिफारसीने झालेली याची स्थापना. लक्षात ठेवा, संथानम समिती. दर्जा काय तर वैधानिक दर्जा होता 2003मध्ये. 2004मध्ये भ्रष्टाचार किंवा पदाचा दुरुपयोगाचा आरोप प्रकट करण्यासाठी आणि योग्य उपाययोजना सुचवण्यासाठी सरकारने आयोगास नियुक्त सभा म्हणून अधिकार दिलेला आहे. दिवाणी न्यायालयाचे पण अधिकार, लक्षात ठेवा, दिवाणी न्यायालयाचे अधिकार. सो आत्ता जे आहेत तुमचे कोण आहेत तर सुरेश पटेल. 144 नेक्स्ट पेज. प्रशासकीय न्यायाधिकरण हे राज्यघटनेच्या पुढील अनुच्छेदाप्रमाणे स्थापन होतात. प्रशासकीय न्याय, आता 32 तर आपण हजार वेळा वाचलेले. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी नाही का, तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता, अंडर आर्टिकल 32, आणि हायकोर्टमध्ये अंडर आर्टिकल 226 जाऊ शकता हे वापरून. सो मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे 32च्या अंडर. प्रश्नामध्ये तुम्हाला विचारले प्रशासकीय न्यायाधिकरण. सो प्रशासकीय न्यायाधिकरणचं काय आहे तुमचं 323A, जे की फक्त आणि फक्त संसद स्थापन करू शकते. आणि 323Bच्या अंडर जे असतात तुमचे, ते तुमचं संसद पण स्थापन करू शकते आणि राज्य विधानमंडळे पण स्थापन करू शकतात. त्याच्यावर पण आयोगाने स्पेसिफिक आपल्याला
प्रश्न विचारलेला आहे की बाबा 323B आणि 323A बद्दल. 323 हे प्रशासकीय न्यायाधिकरण फक्त संसद स्थापन करू शकते. 323B दोघं पण स्थापन करू शकतात. सो तुम्हाला प्रशासकीय विचारले सो ओनली 323 आहे. 300 तुम्हाला आर्टिकल माहिती आहे. 300 आर्टिकल्स काय आहे तर सूट्स अँड प्रोसिडिंग्स, दावे आणि कार्यवाहीबद्दल आहे. मग 300A काय आहे? 300A मालमत्तेचा अधिकार. 300A राईट टू प्रॉपर्टी, जो तुमचा आधी मूलभूत अधिकार होता, नंतर तो याचा लिगल राईट झाला आहे, आता मूलभूत अधिकार नाही आहे. 343B काय आहे तर डझंट एक्झिस्ट, हे राहीच आहे आर्टिकल 343. पण 343 आहे. ओके, 343B नाहीच आहे आर्टिकल. 343 आहे संघ राज्याची अधिकृत भाषा, जी की हिंदी आहे. सो त्यांनी बऱ्याच ठिकाणी असे आर्टिकल्स टाकले जे आर्टिकल नाहीतच आहेत. जसं तुम्ही आता कायदे पण बघितले किंवा असं पण बघा ना, हे आर्टिकलच नाही 343B. 145 पुढचा प्रश्न. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? भोगवटादारांचे अधिकार सशर्त आहेत. गावातील साईटमधील जमिनीवर काही प्रकरणामध्ये जमीन महसूल आकारला जाणार नाही. बघा, नाही शब्द तुम्हाला म्हटलं होतं पॉलिटीमध्ये, नाही शब्द खूप महत्त्वाचा असतो. सो नाही, जिकडे जिकडे नाही असेल ना, कुठं पण तुम्ही ॲक्ट वाचताय, पॉलिटी वाचताय, बेसिक काही गव्हर्नन्स वाचताय, नाही, नॉर, नेव्हर असं आलं ना, त्याला डायरेक्ट हायलाईट करायचं, एकदम ते पाठच करून ठेवायचं ती गोष्ट, कारण तिथं क्वेश्चन फ्रेम होत असतो. सो हे बरोबर आहे. या कायद्याच्या कलम 131 अन्वये दिलेली सनद 5 वर्षाच्या जमीन धारणेनंतर शासन जप्त करते, असं काही नाही. ओके, 131मध्ये काय सांगितलं आहे बघा, सनदांची प्रत दिली जाऊ शकते जर कोणताही धारक जिल्हाधिकाऱ्यांना कळवतो की त्याला दिलेली सनद चुकून हरवली आहे किंवा नष्ट झाली आहे, तर कलम 129 किंवा 130 अंतर्गत त्याला देण्यात आलेल्या सनदाची प्रत त्याला भेटू शकते. ओके, शुल्क वगैरे जे काय असेल ते भरून त्याला भेटेल. तो 131मध्ये तसं प्रोव्हिजन आहे. सो 145 झालं. 146 बघा, जेव्हा पोट कलम 1 अन्वये विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल, त्या बाबतीत यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस, म्हणजे तुमचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे पोट कलम 1च्या नुसार. आता हे काय चाललं आहे, माहिती तुमचं RTI ॲक्टनुसार चाललं आहे सगळा विषय जे काय चाललं आहे. सो RTI ॲक्टच्या अंडर तुमचा हे बाबा पोट कलम 1च्या अंडर तुमचा फेटाळला गेला आहे. तर मग तो जो राज्य जनमाहिती अधिकारी असेल किंवा केंद्रीय जनमाहिती अधिकारी असेल, तो तुम्हाला काय करेल, काय म्हणेल, तर तो तुम्हाला म्हणेल की बाबा असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याचे कारण विचारेल की पाठवा मला. ठीक आहे, ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळल्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी सांगायचा आहे. ठीक आहे, सॉरी, तो तुम्हाला कळेल. ठीक आहे, की बाबा हे तुमचा अर्ज का फेटाळ, हे कारण तुम्हाला तो सांगेल. अजून काय सांगेल तुम्हाला, तो ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळल्याच्या विरोधात अपील करतील तो कालावधी पण सांगेल की बाबा एवढ्या कालावधी तुम्ही ते अपील करू शकता. आणि तिसरं की अपील प्राधिकरणाचा तपशील पण तो तुम्हाला देईल. नावे आणि पत्ते एवढं नाही देणार. ठीक आहे, सो ब क. आता हे जर म्हणाल तर कशात दिले, कलम 7-8. ओके, कलम 7 माहिती अधिकार कायद्यामधलं कलम 7 पोट कलम 8मध्ये हे स्पेसिफिक मेन्शन केलं आहे. सो हे विचारू शकतात नेक्स्ट टाईम तुम्हाला. सो पोट कलम 1 अंतर्गत विनंती नाकारली गेली असेल तर केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी यथास्थिती विनंती करणाऱ्या व्यक्तीला कळवतील. काय कळवतील तर अशा नकाराची कारणे, अशा नकाराविरुद्ध अपील दाखल करता येईल तो कालावधी, अपील अधिकाऱ्याचे तपशील. एवढ्या 3च गोष्टी कळणार आहे, चौथी गोष्ट नाहीच आहे. ओके, 3च गोष्टी कळवणार. 146 147 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये मानवी देह व्यापार प्रतिबंध, तुमचं कोर पॉलिटीमधला प्रश्न, कलम 23. ह्युमन ट्रॅफिकिंग, कलम 23. प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स अँड फोर्स लेबर, ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग्स, सेलिंग ऑफ मेन नाही का, विमेन अँड चिल्ड्रन लाईक गुड्स, इमोरल ट्रॅफिक इन वुमेन अँड चिल्ड्रन इन्क्लुडिंग प्रोस्टिट्यूशन, देवदासीस स्लेवरी म्हणजे गुलामी, बेगर बॉन्डेड लेबर, फोर्स लेबर. दिस राईट इज अवेलेबल टू बोथ सिटीजन नॉट सिटीजन, म्हणजे हा जो अधिकार आहे तुमच्या दोघांसाठी, सिटीजन नॉन सिटीजन दोघांना पण अवेलेबल आहे. इट प्रोटेक्ट्स द इंडिव्हिज्युअल अगेन्स्ट स्टेट्स ॲज वेल ॲज प्रायव्हेट पर्सन. कारण तुम्हाला माहिती आहे काय फंडामेंटल राईट्स, काय मूलभूत अधिकार कसे आहेत जे फक्त पर्सन टू पर्सन तुम्हाला प्रोटेक्ट करतात. समजा आर्टिकल तुमचं 17 आहे अनटचेबिलिटी, म्हणजे पर्सन टू पर्सन नाही का. आणि मग काही असे अधिकार जे तुम्हाला स्टेटपासून प्रोटेक्ट करतात. समजा आर्टिकल 21 आहे लाईफ लिबर्टी, सो स्टेटपासून ते प्रोटेक्ट करतात.
सो प्रायव्हेट पर्सन आणि स्टेट ह्या दोघांपासून पण प्रोटेक्ट करतो तुम्हाला हा आर्टिकल 20 थ्रू. किंवा तुम्हाला तुमचं काय ट्रॅफिक विफिक कोणी करू शकत नाही, तुम्हाला कोणी विकू शकत नाही, तुम्हाला कोणी जबरदस्ती कामाला लावू शकत नाही, फोर्स लेबर. कलम 22 काय आहे तर काही प्रकरणामध्ये अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण. कलम 22 हे जे विचारले तुम्हाला. कलम 24 कारखान्यामध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई. सो इथे पाठच असतील तुमचे, त्यात काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. पुढचा प्रश्न बघा 148. कोणीही लोकसेवक जो अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जनजातीचा सदस्य नसेल आणि अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती प्रतिबंध अधिनियमाचे पालन करण्यात हेतू पुरस्पर कसूर करत असेल तर त्यास डॅश डॅश एवढी कारावासाची शिक्षा होऊ शकते व ती 1 वर्षापर्यंत ही वाढू शकते. कळलं? सो 1 वर्षापर्यंत वाढू शकते. सो ते जे कलम आहे स्पेसिफिक तर काय ते कलम 4 आहे. ठीक आहे. कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबद्दल शिक्षा. कलम 4 6 महिनेपर्यंत हेतुपुरस्पर जर कसूर करत असेल तर त्यास 6 महिने एवढी कारावासाची शिक्षा होऊ शकते व ती 1 वर्षापर्यंत, मिनिमम 6 ते मॅक्झिमम 1 वर्ष. कलम 4 आहे, लक्षात ठेवा. 149 भारतात जनहित याचिका ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक सक्रियतेच्या भूमिकेचे फलित आहे. ती 1980च्या दशकाच्या सुरुवातीला सादर करण्यात आली. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. डॅश डॅश हे जनहित याचिके या संकल्पनेचे प्रणेते. भगवती नाव माहीत असेल तुम्हाला. सो आयोगाने बऱ्याच वेळा रिपीट केला आहे क्वेश्चन. त्यांचं पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, माय ट्रिस्ट विथ जस्टिस. PN भगवती बघा. फादर ऑफ PILs इन इंडिया. 150 कायदेशीर राज्य या तत्वजनक. आता हे काही ठिकाणी हे दिलं आहे आयोगाने आन्सर DIC दिले आणि काही ठिकाणी कोक पण दिले, पण ॲक्च्युली कोकच आहे. कोकनी म्हणजे ही संकल्पना निर्माण केली, नंतर ती पॉप्युलर केली कोणी, डायसी यांनी. सो यांच्या पुस्तकाचे नाव पण लक्षात ठेवा. AV डायसीचं पुस्तकाचं नाव आहे द लॉ ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि एडवर्ड कोकचं एक पुस्तक आहे लॉ, लिबर्टी अँड पार्लिमेंट. बरीच पुस्तकं आहेत, हे 2 दिलेत फक्त मी जे महत्त्वाचे आहेत. सर लक्षात ठेवा, आलं तर येऊ शकतं. सो सर एडवर्ड कोक इज क्रेडिटेड विथ ओरिजिनेटिंग द कन्सेप्ट, नाही का, त्यांनी ती संकल्पना सगळ्यात मांडली आणि मग हे AV डायसी ज्यांनी पॉप्युलराईज, क्रेडिटेड विथ पॉप्युलरायझिंग इट इन मॉडर्न टाइम्स. 2023चा पेपर झाला आहे आपला. पुढं आपण नंतर 2022चा बघूयात. थांबू.